विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली सूर्यमाला याविषयी अभ्यासणार आहोत. आपण आकाशाचं जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला सूर्य, चंद्र, चांदण्या आणि या व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा अशा गोष्टी दिसतात की आपण त्या आधी पाहिलेल्या नसतात. तर आता आपण या व्हिडिओमध्ये या सूर्यमालेविषयी थोडक्यात माहिती करून घेऊया. सूर्यमालेमध्ये आता कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? इथं बघा, सूर्य आणि त्याभोवती फिरणारे इथं 8 ग्रह दिसत आहेत. प्लुटो हा 9वा ग्रह होता, पण आता तो बटुग्रह म्हणून त्याचा समावेश झालेला आहे. आता त्यातील सूर्य याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सूर्य हा एक तारा आहे आणि याचा रंग पिवळा असा असतो. याच्या पृष्ठभागाचं तापमान 6000 डिग्री सेल्सिअस इतका असतं आणि सूर्य हा आकाराने खूप मोठा असतो. त्यामध्ये जवळजवळ पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतील एवढा याचा मोठा आकार आहे आणि सूर्याचा व्यास 13,92,000 किलोमीटर आहे. आता आपण सूर्यमालेतील पहिला ग्रह तो आहे बुध याविषयी माहिती पाहणार आहोत. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध आणि सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळीच हा दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सर्वात वेगवान असा ग्रह आहे. असा हा बुध ग्रह. बुध ग्रहानंतर सूर्यापासून दुसरा जो ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून त्याला ओळखलं जातं. सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस हा पाहावयास मिळतो. शुक्र हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. असा हा दुसरा सूर्यापासून 2 नंबरचा ग्रह शुक्र. आता आपण सूर्यमालेतील तिसरा ग्रह म्हणजेच आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. फक्त आणि फक्त याच ग्रहावर आपल्याला जीवसृष्टी दिसून येते. पृथ्वी ही स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे आणि या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे जे हानिकारक किरण आहेत ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळवले जातात. अशा प्रकारे पृथ्वी हा सूर्यापासूनचा तिसरा ग्रह. आता आपण सूर्यमालेतील चौथा ग्रह म्हणजेच मंगळ याविषयी माहिती पाहूया. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो आणि म्हणूनच या मंगळ या ग्रहाला आपण लाल ग्रह असेही म्हणून ओळखतो. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब असा पर्वत आहे आणि त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स. असं ह्या लांब पर्वताचं नाव आहे. आता आपण सूर्यापासूनचा 5व्या नंबरचा जो ग्रह आहे तो म्हणजे गुरु याविषयी माहिती पाहूया. हा सर्वात मोठा असा ग्रह मानला जातो आणि गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका मोठा आकार या गुरुग्रहाचा आहे आणि स्वतःभोवती हा फार वेगाने फिरतो. गुरुग्रहावर सतत प्रचंड अशी वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणून ओळखले जाते. आता गुरुच्या नंतर येणारा जो 6व्या नंबरचा ग्रह आहे तो आहे शनी. या शनी ग्रहाच्या भोवती आपल्याला एक कडं दिसते बघा. आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याभोवती एक कडं दिसते आणि ही त्याची एक ओळख आहे. त्याचं वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता मात्र खूप कमी आहे आणि म्हणूनच म्हणतात की एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनिग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल एवढी त्याची घनता कमी आहे आणि असा हा 6व्या नंबरचा ग्रह शनी. सूर्यापासून 7व्या नंबरचा ग्रह जो आपल्याला आकृतीत दिसतोय तो आहे युरेनस. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह. हा दुर्बिणीशिवाय आपण पाहू शकत नाही. युरेनस ग्रहाचा आस हा खूप कललेला आहे आणि तो घरंगळत चालल्यासारखा आपल्याला दिसतो आणि आकृतीमध्ये आपण पाहतच आहोत की युरेनस हा ग्रह कसा दिसतो. अशा प्रकारे सूर्यमालेतील हा आपण 7वा ग्रह पाहिलेला आहे.
आता आपण सूर्यमालेतील शेवटचा म्हणजेच 8वा ग्रह पाहणार आहोत आणि तो आहे नेपच्यून. आता नेपच्यून हा एक 8व्या नंबरचा एक दूरचा ग्रह आहे आणि या ग्रहावर एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान असे वारे वाहतात. अशा प्रकारे आज आपण आपली सूर्यमाला आणि त्या सूर्याच्या जवळचे आणि दूरचे ग्रह कोणकोणते आहेत हे आपण एकदम क्रमाने पाहिलेलं आहे आणि तो क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कारण सूर्य, त्यापासून येणारा पहिला ग्रह बुध, नंतर शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस यालाच आपण अरुण असंही म्हणतो आणि नेपच्यून याला आपण वरुण असं या दुसऱ्या नावाने ओळखतो. या व्हिडिओमध्ये आपण आपली सूर्यमाला अभ्यासलेली आहे. धन्यवाद.